या ठिकाणी आमदार मंत्री हे अशा विषय नाही आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा मी असं काही बोलतो तर मुख्यमंत्र्यांकडून मला फोन येते, अरे थांब रे बाबा करतो. तर मग थांब रे बाबा करतो म्हटलं मला आठवण यावा, मी मला आठवण देत राहतो काय. म्हणून हे मनाचा अर्थ म्हणजे की तुमच्या माध्यमातून आवाज पोचवण्याचं काम हे होते आणि मीडियावाले करतात ते काम. म्हणून मला नक्की विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपली सगळ्यांची या राज्याची सुद्धा सेवा करण्याची संधी मिळेल. आश्वासन समितीचा मी अध्यक्ष म्हणून, तुम्हाला माहिती आहे आश्वासन समिती काय होती काय नाही कोणाला माहीत नव्हतं. पण महाराष्ट्राच्या ज्या गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला त्या गरिबीचे मी चटके भोगले. म्हणून मी नेहमी म्हणतो गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. आणि या विचारावर जर मी काम करतो तर मला अनेकांना सांगा वाटते की पदं येतात जातात, खुर्चीवर बसा लागते, कधी सतरंजीवर बसा लागते. म्हणून सतरंजीवर बसायची तयारी असली पाहिजे, तोच माणूस परमनंट खुर्चीवर बसते. म्हणून आपण जर हा विचार जर केला तरच लोकांना आपण न्याय देऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी ज्या कुटुंबातून ज्या गरिबीचे चटके भोगले तर मला असं वाटतं त्या गरिबातल्या प्रत्येक व्यक्तीला मी न्याय देऊ शकलो पाहिजे. त्या खुर्चीवर बसून प्रत्येक गरिबांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करू शकलो पाहिजे, त्यांचे अश्रू पुसू शकलो पाहिजे. म्हणून जेव्हाही मी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम असते त्या दिवशी काही ना काही लोकांना देण्याचं काम करतो, काही ना काही लोकांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशानं काम करतो. म्हणून मी आज आपल्याला 4 वेळा आमदार झाल्यानंतर मी अनेकदा मला असं वाटते पुढे आणखी जोराने मी काम केलं पाहिजे. आमदार म्हणून तर मी 10 आमदाराचं एकच काम करतो. पण मला असं वाटते जर एखादं मुख्यमंत्र्याची कृपा झाली, त्यांची कृपा होणार आहे म्हणजे लवकरच, जर मी मंत्री झालो तर 10 मंत्र्याचं एकटं काम करीन रवी. म्हणून मला असं वाटतं की जी आशा तुम्हाला आहे, जी अपेक्षा तुम्हाला आहे, जे डोळ्यामधलं तुमचं स्वप्न आहे, मंत्री झाल्यापेक्षा त्या खुर्चीवर बसून या लोकांची सेवा कशी करता येईल, या लोकांना त्या विभागाचा न्याय कसा देता येईल यासाठी काम करायची इच्छा आहे. आणि मी आपल्याला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.